तर आपण इथे 2 तास भिजवून घेतलेला तांदूळ घेतलेला आहे। आता त्यामध्ये 2 तास भिजवून घेतलेली मुगाची आणि उडदाची डाळ घ्यायची। त्यानंतर इथे भिजवलेले पोहे घ्यायचे आणि आता हे सगळं मिक्सरवर फिरवून याचं छान बॅटर बनवून घ्यायचं। बघा अशा प्रकारे बॅटर तयार होईल। आता त्यातील काही बॅटर घेऊन त्यामध्ये आपल्याला हिरवी चटणी ऍड करायची आहे। कमी जास्त प्रमाणामध्ये तुमच्या चवीनुसार ती चटणी ऍड करायची। अशी ही हिरवी चटणी टाकलेलं ग्रीन बॅटर तयार झालं। आता आपल्या वाट्या घेऊन त्या वाट्यांना आपण तेलाने ग्रीस करून घ्यायचं छान। कढईमध्ये मी पाणी तापायला ठेवलेलं होतं, पाणी उकळलेलं आहे। त्यामध्ये वाट्या ठेवून आपलं पहिलं व्हाईट बॅटर त्यामध्ये व्हाईट लेयर साठी टाकायचं। मी अशा तीनही वाट्यांमध्ये हे व्हाईट बॅटर ओतून घेतलेलं आहे। आता हे 2 मिनिटं स्टीम करायला ठेवून द्यायचं। 2 मिनिटं झाले। आता यावर आपण ग्रीन बॅटरचा लेयर करून घ्यायचा। तीनही वाट्यामध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं। त्याला छान पसरवायचं। बघू शकता चा कलरही खूप सुंदर येईल नंतर। आता हे आपण तीनही वाट्यांमध्ये ग्रीन बॅटर ओतलंय। आता याला सुद्धा आपण 2 मिनिटं स्टीम करून घ्यायचं। बघू शकता स्टीम झाल्यावर त्यावर आता आपण परत पहिलेच एक व्हाईट बॅटरचा एक लेयर आणखी द्यायचा। तीनही वाट्यांमध्ये छान बॅटर पसरवून घ्यायचं हे। आता हे 8 ते 10 मिनिटं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे। बघू शकता आता याला डिमोल्ड करून घ्यायचं। चाकूच्या साहाय्याने ह्याला काढून घ्यायचं। खूप सहजपणे हे निघून येतं बाहेर। बघू शकता आपला सँडविच ढोकळा तयार झालेला आहे। छान सॉफ्ट आहे। सगळ्या बाजूने त्याचा कलरही खूप सुंदर आलेला आहे। लेयर पण छान आलेले आहेत। आता आपण याची फोडणी तयार घेऊ। त्यामध्ये तेलामध्ये मोहरी जिरं टाकायचं, हिरवी मिरची आणि गोडलिंब घालायचा आणि आपला तडका तयार करून घ्यायचा। आता आपल्या त्या सँडविच ढोकळ्यावर हा तडका टाकून घ्यायचा छान। जर लहान मुलांना देत असेल तर तुम्ही मिरची अवॉइड करू शकता। याच्यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास तीळ देखील घालू शकता तुम्ही। आपला यमी सँडविच ढोकळा तयार झालेला आहे।